3 एप्रिल 1680 रायगडावर सूर्य मावळला, पण त्यासोबतच स्वराज्याचा सूर्य हिमावळला. वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाचा निरोप घेतला. पण हा निरोप नैसर्गिक होता की घातपात? रायगडाच्या तटबंदीत आजही काही अनुत्तरित प्रश्न घोंगावत आहेत. काय घडलं होतं त्या दुर्दैवी दिवशी? आज आपण इतिहासाची पानं उलटणार आहोत, केवळ ऐकीव गोष्टींवर नाही तर पुराव्यांच्या आधारे. सत्य काय होतं जाणून घेण्यासाठी ऑल अबाउट महाराष्ट्रासोबत शेवटपर्यंत रहा. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कानावर पडताच मनात एक विजेचा झटका बसतो. अंगावर रोमांच उभे राहतात आणि डोळ्यांसमोर एक तेजस्वी, पराक्रमी, दूरदृष्टी असलेला राजा उभा राहतो. ज्या राजाने स्वतःच्या बळावर स्वराज्य उभं केलं, ज्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्या, ज्याने शत्रूंच्या महासागरात स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं, त्या राजाच्या आयुष्याचा शेवट मात्र इतका अचानक, इतका अनपेक्षित आणि इतका गूढ का झाला, हा प्रश्न आजही प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेला आहे. हा प्रश्न केवळ इतिहासाचा नाही तर भावनेचा आहे, अभिमानाचा आहे आणि सत्य शोधण्याच्या जिद्दीचा आहे. ज्याने आयुष्यभर मृत्यूला आव्हान दिलं, ज्याने संकटांना कधीच घाबरलं नाही, ज्याने रणांगणावर शेकडो वेळा मृत्यूला हरवलं, तोच राजा अचानक आजाराने कसा काय केला? 3 एप्रिल 1680 हा दिवस फक्त एका राजाच्या मृत्यूचा दिवस नाही तर संपूर्ण हिंदवी स्वराज्यासाठी एक मोठा धक्का होता. वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. फक्त 18,306 दिवसांचं आयुष्य, पण त्या प्रत्येक दिवसात इतिहास घडला होता. त्या प्रत्येक क्षणात संघर्ष होता, जिद्द होती आणि स्वराज्याचं स्वप्न होतं. महाराजांच्या मृत्यूबद्दल अनेक कथा सांगितल्या गेल्या, अनेक अफवा पसरल्या आणि अनेक सिद्धांत मांडले गेले. काहींनी म्हटलं की हा नैसर्गिक मृत्यू नव्हता तर एक कट होता. काहींनी दावा केला की महाराजांना विष देण्यात आलं, तर काहींनी तर थेट त्यांच्या जवळच्या लोकांवर संशय घेतला. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सत्य काय आहे हे शोधणं गरजेचं आहे, कारण इतिहास हा केवळ कथा नसतो, तो पुराव्यांवर उभा असतो. सर्वात आधी आपण पाहतो तो सर्वात सनसनाटी आणि लोकप्रिय सिद्धांत विषप्रयोगाचा. हा दावा ऐकायला जितका धक्कादायक आहे तितकाच गंभीर आहे, कारण या आरोपांमध्ये थेट महाराणी सोयराबाई यांचं नाव घेतलं गेलं आहे. शिवदिग्विजय नावाच्या एका बखरीमध्ये असा उल्लेख सापडतो की महाराजांना विष देण्यात आलं. ही एक ओळ इतिहासात आली आणि एक मोठं वादळ निर्माण झालं. अनेकांनी यावर विश्वास ठेवला, अनेकांनी यावर चर्चा केली, पण प्रश्न तसाच राहिला, हे खरंच आहे का? जर आपण थोडं खोलात जाऊन विचार केला तर पहिलाच मोठा प्रश्न उभा राहतो, ही बखर लिहिली कधी गेली? महाराजांचा मृत्यू 1680 मध्ये झाला आणि शिवदिग्विजय बखर लिहिली गेली साधारणपणे 1830च्या आसपास, म्हणजेच तब्बल 150 वर्षांनंतर. विचार करा, 5 पिढ्यांनंतर लिहिलेल्या गोष्टीवर आपण किती प्रमाणात विश्वास ठेवू शकतो? इतक्या वर्षांनंतर लिहिलेल्या कथेमध्ये किती सत्य असेल आणि किती कल्पना हे ओळखणं कठीण नाही का? इतकंच नाही तर या बखरीमध्ये अनेक चुका आणि विसंगती देखील आढळतात. उदाहरणार्थ, सईबाईंचा मृत्यू 1659 मध्ये झाला होता, पण या बखरीमध्ये त्यांना 1674च्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित दाखवलं आहे. ही एक साधी चूक नाही तर मोठी ऐतिहासिक चूक आहे. यावरून हे स्पष्ट होतं की या बखरीवर पूर्णपणे विश्वास ठेवणं योग्य नाही. याशिवाय काही लेखकांनी तर महाराजांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळी कारणं दिली आहेत. एका ठिकाणी एक कारण तर दुसऱ्या ठिकाणी दुसरंच कारण. यामुळे या सिद्धांताची विश्वासार्हता आणखी कमी होते. म्हणून विषप्रयोगाचा सिद्धांत जरी लोकप्रिय असला तरी त्याला ठोस पुरावे नाहीत. तो केवळ एक कथा वाटते जी काळाच्या ओघात तयार झाली आहे. जर हा सिद्धांत खरा नाही तर मग पुढचा प्रश्न उभा राहतो, महाराजांचा मृत्यू कशामुळे झाला? काही जण म्हणतात की हा एक राजकीय कट होता. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळानेच हा कट रचला होता. हा विचार ऐकायलाच धक्कादायक आहे, कारण ज्या लोकांवर महाराजांनी विश्वास ठेवला, ज्यांना त्यांनी स्वराज्याच्या कारभाराची जबाबदारी दिली, तेच लोक असा विश्वासघात करतील का? पण इतिहास भावनांवर नाही तर पुराव्यांवर चालतो. त्यामुळे आपण समकालीन कागदपत्र पाहतो, त्या काळातील नोंदी तपासतो आणि इथेच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर येते.
ज्या काळात महाराज आजारी होते त्या काळात त्यांचे सर्वात महत्त्वाचे मंत्री रायगडावर उपस्थितच नव्हते. पेशवे मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते हे तिघेही वेगवेगळ्या मोहिमांवर होते. म्हणजेच कट रचण्यासाठी आवश्यक असलेले लोकच तिथे नव्हते. इतकंच नाही तर ब्रिटिश कागदपत्रांमध्ये या मंत्र्यांचा उल्लेख महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून केला आहे. त्यामुळे हा सिद्धांत देखील टिकत नाही. जर ना विषप्रयोग झाला ना मंत्र्यांनी कट रचला तर मग उरतो एकच पर्याय, आजार. आता आपण त्या काळातील वेगवेगळ्या स्रोतांकडे पाहतो. सभासद बखर सांगते की महाराजांना तीव्र ताप होता. इंग्रजांच्या नोंदींमध्ये ब्लडी फ्लक्स म्हणजे रक्ताची हगवण असा उल्लेख आहे. फ्रेंच नोंदींमध्ये व्हायोलेंट कॉलिक म्हणजे पोटात तीव्र वेदना असं म्हटलं आहे. तर मुघल लेखक रक्ताच्या उलट्यांचा उल्लेख करतात. या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्रोतांमधून येतात, पण त्यामध्ये एक समान धागा आहे, गंभीर आजार. ताप, पोटदुखी आणि रक्तस्राव ही साधी लक्षणं नाहीत. हा एक जीवघेणा आजार आहे. पण तो नेमका कोणता? या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा सापडतो. पोर्तुगालमधील लिस्बनच्या राष्ट्रीय ग्रंथालयात एक हस्तलिखित सापडतं, ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की शिवाजी महाराजांचा मृत्यू अँथ्रॅक्स या आजारामुळे झाला. अँथ्रॅक्स हा एक जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. तो प्रामुख्याने प्राण्यांमध्ये आढळतो, पण माणसाला देखील होऊ शकतो, विशेषतः दूषित अन्न किंवा पाण्यामुळे. या आजाराची लक्षणं पाहिली तर ती अगदी तशीच आहेत. तीव्र ताप, पोटात प्रचंड दुखणं आणि अंतर्गत रक्तस्राव. म्हणजेच वेगवेगळ्या स्रोतांमध्ये मिळालेली लक्षणं आणि या आजाराची लक्षणं एकमेकांशी जुळतात. महाराज त्यांच्या शेवटच्या जालना मोहिमेवरून नुकतेच परतले होते. या मोहिमेत मोठं सैन्य होतं, हजारो घोडे होते आणि लांबचा प्रवास होता. अशा परिस्थितीत दूषित अन्न किंवा पाण्यामुळे संसर्ग होणं शक्य आहे आणि त्या काळात अशा आजारांचं निदान करणं आणि उपचार करणं जवळजवळ अशक्य होतं. महाराजांचा आजार वाढत गेला आणि शेवटी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल जे वर्णन मिळतं ते अतिशय भावनिक आणि प्रेरणादायी आहे. सभासद बखर सांगते की महाराजांना आपल्या अंताची जाणीव झाली होती. त्यांनी अत्यंत शांतपणे परिस्थिती स्वीकारली. त्यांनी गंगेचं पाणी मागवलं, स्नान केलं, शरीराला भस्म लावलं, रुद्राक्ष धारण केले आणि श्रीरामाचं स्मरण करत ध्यानात बसले. हा क्षण खूप मोठा आहे, कारण इथे आपण एक राजा पाहत नाही, तर एक संत स्वभावी, शांत आणि धैर्यवान मनुष्य पाहतो, ज्याने आयुष्यभर संघर्ष केला पण शेवटी पूर्ण शांततेने मृत्यू स्वीकारला. हीच त्यांची महानता आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला राजचिन्हांनी सजवलं गेलं. पालखी रायगडाच्या बाजारातून नेण्यात आली. ज्या मार्गावरून त्यांनी आपल्या प्रजेचं सुखदुःख पाहिलं होतं त्याच मार्गावरून त्यांची अखेरची यात्रा निघाली. जगदीश्वर मंदिरासमोर चंदनाच्या चितेवर त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला आणि एक युग संपलं. पण हा शोध इथेच थांबत नाही, कारण हा केवळ एका मृत्यूचा शोध नाही तर सत्याचा शोध आहे. आपल्या महान इतिहास पुरुषांबद्दल सत्य जाणून घेणं हीच त्यांना खरी आदरांजली आहे. अफवा, दंतकथा आणि सणसणाटी कथा यांच्यापेक्षा सत्य नेहमीच मोठं असतं आणि म्हणूनच आपण इतिहासाकडे भावनेने नाही तर पुराव्यांच्या आधारावर पाहायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा कदाचित एक गूढ वाटू शकतो, पण जेव्हा आपण पुरावे पाहतो तेव्हा आपल्याला सत्याची एक झलक दिसते आणि ते सत्य आपल्याला सांगतं की हा कोणताही कट नव्हता तर एक गंभीर आजार होता. पण त्यांच्या मृत्यूपेक्षा त्यांचं आयुष्य अधिक महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी जे केलं ते अमर आहे. त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं. त्यांनी आपल्या लोकांना स्वाभिमान दिला. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं आणि म्हणूनच ते आजही जिवंत आहेत, आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या इतिहासात. इतिहासाच्या पानात दडलेली ही सत्य आज आपण पाहिली. पण लक्षात ठेवा, महाराज शरीराने गेले तरी त्यांचे विचार आजही आपल्याला दिशा दाखवत आहेत. हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या ऐतिहासिक विषयावर पाहायचा आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा ऑल अबाउट महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.